नमस्कार दादा. नमस्कार. आपला परिचय द्या दादा. मी रमेश वारेकर, पळसकडा पिंपळे या गावाहून आलो. ही एसआरची शेती बघण्यासाठी मला एकदम व्यवस्थित वाटलंय. दादा तुमचा परिचय. माझा गणेश संतोबा पिंपळे, पळसकडा पिंपळे. तुमच्या मक्का चेंजच्या पद्धतीनं जोडदाण्या बघण्यासाठी आलो. अच्छा दादा. तांदूळ शामराव सोनवणे, राहणार पळसकडा मोठं. मी शेती बघण्यासाठी दादा. मी संतोष विनायकराव बोरसे, मुक्काम करसगाव, पोस्ट पिंपळगाव, रेणुकाई, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. मी 2-4 वर्षापासून यासारखी पद्धतीने शेती करतो आणि डॉक्टर साहेबांची शेती बघण्याची बापूची आमची 4 दिवस अगोदर बोलणं झालं आणि आज इथं योगायोगानं आमची भेट झाली. आता तुम्हाला ही SRT शेती बघून कसं वाटतं बरं? काय म्हणजे कशी वाटते पिकं काय? पहिली गोष्ट तुमची SRTचे व्हिडिओ पाहून तुम्ही मागच्या वेळी सांगितलं होतं की बा 7 क्विंटल कापूस, 7 क्विंटल तूर आणि 10 क्विंटल तूर, 10 क्विंटल तूर आणि 7 क्विंटल सोयाबीन. जे की आमचा विश्वास बसत नव्हता, पण आता प्रत्यक्ष पाहून सोयाबीन पाहून तुम्हाला 10च्या पुढं ॲव्हरेज येणं असं वाटतंय. सोयाबीनचं म्हणजे तुरीचं वेगळं येईल. आणि विशेष म्हणजे तुमची मक्का बघण्यासाठी आलो आम्ही आणि त्या एका ठिकाणी 2 दाणे लावून त्याला 2 दाण्याला सुद्धा चांगले कांदाडं, म्हणजे एका दाण्याला जसे कांदाडं पडते तसे 2 दाण्याला सारखेच कणस असल्यामुळं एक पाहून तुमची SRT पद्धत आणि 2 दाणे 2 कणस पाहून आम्हाला एक खूप आनंद झाला. आणि मला सुद्धा 5-6 एकर रब्बीमध्ये मक्का घ्यायची, त्यासाठी मी मुद्दाम बघण्यासाठी आलो. बोरसे साहेब कसं वाटतं बरं तुम्हाला आता या शेती बघून आपली? तुमच्या शेतीचं नियोजन आणि तुमच्या शेतीचं 100% लक्ष हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी ठरवलं होतं 2-2 दाण्यानं मक्का लागवड करू, पण माझ्याकडून नाही सक्सेस झालं. आणि तुमची ही आता ही चायना पद्धतीची मक्का बघून असं वाटतं की बुवा जे लोकांना व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इथपर्यंत ॲव्हरेज येईल, तिथपर्यंत ॲव्हरेज येईल, तर तुमच्या शेतात आल्यानंतर असं लक्षात आलं की ते सांगणारे लोक चुकीचे नाही किंवा प्रयोग करणारे लोक चुकीचे नाही. आणि योग्य पद्धतीची तुमची लागवड, तुमचं नियोजन आणि मस्त वाटलं. धन्यवाद दादा, तुम्ही इतक्या दूरून आमच्या शेतीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलात. मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.